डॉक्टर प्राचीवहिनी जावडेकरांच्या पुणे दिल्ली पुणे या पुस्तकाचं प्रकाशन आज होत आहे आणि त्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित नीलमताई, चंद्रकांत दादा, प्राचीवहिनी, स्नेहलजी, मेघाजी, समोर उपस्थित मणिप्रकाशजी, बाकी सगळेच मान्यवर. मला आत यायला थोडा उशीर झाला आणि मी जेव्हा आत आलो तेव्हा ज्या ताई इथं बोलत होत्या त्या म्हणाले की आत्ताच तुमच्या नावाचा वापर झाला. नाही, मी ऐकलं वापर. मी म्हटलं गेले 4 दिवस तोच वापर कसा झाला ते बाहेर मी मीडियाला सांगत होतो की काय वापर चाललाय काय नाही, तेच स्पष्टीकरण द्यायला गेलो म्हणून थोडासा आत यायला उशीर झाला. खरं तर पुस्तकाच्या प्रकाशनासाठी नीलमताई, दादा खूप चांगले वक्ते आहेत आणि ते दादांच्या भाषणातनंही आपल्याला त्यात लक्षात आलं असेल. नीलमताई बोलल्यानंतर ते कळेल. पण मी पुस्तकाला प्रकाशनासाठी आणि प्राचीवहिनींना शुभेच्छा म्हणून एक पत्र त्याच्यात दिलं आहे. आता तो कदाचित प्रश्न पडेल माझ्यासारख्यांनी स्वतः लिहिलं का लिहून घेतलं आहे. पण माझ्याकडे बघून असा गैरसमज करून घेऊ नका की मी लिहित नाही, मी थोडं थोडं लिहितो. पण मी तितका चांगला वक्ता नाही, त्यामुळे यांच्या इतकं या पुस्तकाच्या बाबतीत मी चांगलं बोलेल का ती खात्री मला सुद्धा नाही. म्हणून मला असं वाटतं की कार्यक्रमाची एकूण सगळी परिस्थिती पाहता थोडक्यात बोलावं आणि थांबावं याच मनस्थितीमध्ये मी आहे. मला आठवतं की 95-96 पासून जे 30 वर्ष साधारणतः झाली असतील, जेव्हापासून मला माझे नेते मणिप्रकाशजींचा सहवास लाभला, गेले 30 वर्ष मी एक कार्यकर्ता म्हणून खूप जवळनं त्यांचा प्रवास पाहिला आणि स्वाभाविकपणे त्यांच्यासोबत काम करताना एक कार्यकर्ता म्हणून जावडेकर परिवाराशी सुद्धा एक स्नेह हा गेले अनेक वर्षाचा जो तयार झाला, त्यातनं मला असं वाटतं की या कार्यक्रमाला तुम्ही कदाचित बोलवला असाल. अगदी सुरुवातीच्या काळापासून जेव्हा मला आठवत आहे, 95-96ची साधारणतः गोष्ट असेल आणि मी एका वॉर्डचा अध्यक्ष होतो आणि माझं नशीब की त्या वॉर्डामध्ये जावडेकर साहेब राहिला होते. त्यांना काही वशिला लावायला नव्हतं गेलो की मला काही, पण त्यावेळेला ते राज्याच्या सरकारमध्ये नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते आणि मी आमच्या नेत्यांना असा आग्रह केला की माझी खूप इच्छा आहे की माझ्या भागात लाल दिव्याची गाडी येते आणि मी रोज बघतो, मी त्याच पक्षात काम करतो, तर एकदा जावडेकर साहेब माझ्या घरी कसे येतील याच्यासाठी मी खूप प्रयत्न केला. आणि आमच्या सुहास सोनवणे, मला आठवत आहे की सुहास सोनवणे, तू चिंता करू नको, तू युवा मोर्चाचं काम करतो, मी युवा मोर्चाचा पदाधिकारी. आणि त्यावेळेला जावडेकर साहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या छोट्या घरी आले आणि तिथून जो एक, मला शेवटी कार्यकर्त्याला काय वाटतं की माझा नेता माझ्या घरी आला, अख्ख्या गल्लीनं बघितलं, कॉलनीनं बघितलं आणि तो जो एक भाव मनामध्ये असतो की माझ्या नेत्याप्रतीचा एक आदर, की कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन नेता जेव्हा घरी येतो आणि त्या कार्यकर्त्याचा मान वाढवतो, समाजात त्याच्या कामाला एक कुठंतरी मला असं वाटतं की पोचपावती त्या निमित्ताने मिळत असते की हा माझा कार्यकर्ता आहे, हा आमचा आहे. हे तेव्हापासून जे सुरू झालं ते गेले 30 वर्षाचा हा सगळा प्रवास मला असं वाटतं की मी खूप जवळनं अनुभवतो आहे आणि मला याचाही आनंद, अभिमान वाटतो की आम्हा कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं जो काही गेल्या 40-1 वर्षाचा त्यांचा राजकीय जीवनातला जो प्रवास आहे, जो वहिनींनी याच्यामध्ये मांडलेला आहे. आता पुस्तकात काय ते वहिनींनी अख्खं सांगितलं आहे. पुस्तकाशी अनुरूप काय संदर्भ किंवा उदाहरणं द्यायची ती दादांनी पण दिली. त्यामुळे मी आता त्याच्यात जाणार नाही, कारण तुम्ही सगळ्यांनी निम्मे लोक तर वाचूनच आलेला असा, पण मी त्याच्यातलं परत काय सांगावं अशी आपलीही कुणाची अपेक्षा नसावी. पण मला या कुटुंबाविषयी, या परिवाराविषयी जी आत्मीयता आहे, जो एक मनातला भाव आहे, तो व्यक्त करणं मला असं वाटतं की इथं खूप महत्त्वाचा वाटतो. आणि त्यानंतर आम्हा कार्यकर्त्यांना जे वाटतं की काल पक्षात काम चालू केलं, आज हे पद पाहिजे, उद्या ते पाहिजे, परवा ते पाहिजे. पण या व्यक्तीचा प्रवास, मान्य जावडेकर साहेबांचा प्रवास ज्यावेळी आम्ही कार्यकर्ते पाहतो की प्रतिकूल काळातनं अत्यंत एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती, एक कार्यकर्ता, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवा मोर्चा, पार्टी, मग अनेक वेगवेगळ्या जबाबदारी करतो, देशाचे कॅबिनेट मंत्री,
प्रवक्ते असा हा सगळा मोठा प्रवास जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा निश्चित आनंद वाटतो, अभिमान वाटतो की भारतीय जनता पार्टीमध्ये असे कार्यकर्ते घडतात, प्रतिकूल काळामध्ये काम करणारे असतात आणि या सगळ्या प्रवासामध्ये वाईट आणि चांगली परिस्थिती ही कोणाला चुकत नाही, पण संघर्षाचा काळ असतो. एक निवडणूक हारले, दुसऱ्या निवडणुकीला सामोरे गेले, पण मधला काळ जो वाईट त्यांनी जो अनुभवला, जो संघर्षाचा काळ अनुभवला, त्यावेळीसुद्धा एकच भावना होती, मी लोकप्रतिनिधी नसू दे, मी आमदार खासदार नसू दे, मला माझ्या संघटनेसाठी मला 24 तास काम करायचं आणि म्हणून पूर्ण वेळ बाहेर पडायचं. हे आमच्यासारख्यांनी शिकलं पाहिजे आणि मला असं वाटतं की आज आम्ही हेच पाहून पुढे सगळे कार्यकर्ते काम करतो. कार्यकर्त्याच्या घरातल्या सदस्याची भावनासुद्धा बघा काय, जो कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, जगातली सगळ्यात मोठी जनसंघटना, त्याच्या मनातला जो भाव आहे माझ्या संघटनेविषयी, माझ्या पक्षाविषयी, तो त्याच्या कुटुंबाच्या, त्याच्या सदस्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला दिसतो. आणि म्हणून तुम्ही पुस्तक लिहिलं, पुस्तकाचं त्या ठिकाणी तुम्ही प्रास्ताविक करत असताना जे सांगत होतात, 10 वेळा तुमच्या बोलण्यातून एकच शब्द येत होता, माझा पक्ष, आमचा पक्ष. आता ह्या तर कधी पदाधिकारी नव्हत्या, यांना काही दिलं नाही पक्षाने, पण एका कार्यकर्त्याच्या समर्पित भावातनं तो करत असलेल्या संघटनेच्या कामातनं कुटुंब कसं घडतं, तर माझा पक्ष आणि आमचा पक्षाशिवाय काहीच बोलत नव्हत्या. आणि खरं हे शिकण्यासारखे आमच्यासारख्याने की तुम्ही काय वागता, तुम्ही काय विचार करता, याच्यावरती तुमचा परिवार, तुमच्या सोबतचा समाज हा त्याच्या बाबतीत तसा विचार करतो का. आणि म्हणून मला खूप या पुस्तकाबद्दल उत्सुकता पण होती. ते 2 गोष्टी, एक तर माझा दिल्लीचा प्रवास सुरू झाला आणि त्यामुळे ह्याच्यातनं काहीतरी मला शिकण्यासारखं नक्की असेल, आणि दुसरं माझ्या पत्नीसाठी ह्याच्यात खूप काही असेल. त्यामुळे मी मागाशी दादांना म्हणलं की आता लवकरात लवकर, मला माहीत नाही पुढचा प्रवास किती काय, पण दादा म्हणेल तसे घरी आल्यानंतर कोणी कोणाशी कसं बोलायचं, कसं व्यक्त व्हायचं. कालच माझ्या छोट्या मुलीचा फोन आला की दिवाळी आली, दिवाळीचे 2 दिवस झाले, तुम्ही अजून दिल्लीत बसलायत. मी म्हटलं मला दिलेलं काम पूर्ण केलं पाहिजे, माझ्या हातात नाही. तर ती चिडून फोन ठेवला. असे प्रसंग या दोघांच्या आयुष्यात असंख्य आले असतील, हजारो आले असतील. आणि म्हणून मला असं वाटतं की तो संयम, ती कामाप्रती असलेली निष्ठा, कर्तव्य भावना जी तुम्हा दोघांच्यात आहे, तो कार्यकर्ता म्हणून मी तर निश्चित आदर्श मला मानतो की मी याच्यावरती चालायचा प्रयत्न नक्की करेन. पण एक सहचारिणी म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून आज या सगळ्या काळामध्ये, या सगळ्या खडतर प्रवासामध्ये कुटुंब सांभाळणं, घर सांभाळणं, त्याच्यातून नोकरी करणं, त्याच्यातून लेखिका म्हणून पुस्तकं 4 लिहिणं, ह्या सगळ्या याच्यामध्ये कसं शक्य होतं ते मोनिका एकदा जा आणि बस. आणि त्यामुळे आत्ताच सवय लाव, भविष्यात तुला कधी 5-10 वर्षांनी कधी वेळ आलीच पुस्तक लिहायची तर याच्यातलंच कॉपी पेस्ट कर, काही करू नको. हेच मला आजच्या कार्यक्रमाचं माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं जे वाटतं ते हे वाटतं. मग आधी की मला असं वाटतं वेळ घ्यायला नको, पण या सगळ्या याच्यात एका राजकीय कार्यकर्त्याचा, मग तो कुठल्याही स्तरावरती काम करणार असतो, तो संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असतो, तो नगरसेवक, खासदार, आमदार, काही असतो, घरोघरी मातीच्या चोरी, परिस्थिती वेगळी नसते. फक्त ह्या जितक्या समजून घेतात समजूदार ते मला माहीत नाही, माझं सांगत नाही, पण हा अनुभव प्रत्येकाच्या घराच्या, प्रत्येकाच्या वाट्याला आहे. पण म्हणून मला ते महत्त्वाचं वाटतं की जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याची बायको म्हणते, पत्नी म्हणते की माझा पक्ष, माझा भाजप, माझे मोदी, तेव्हा मला असं वाटतं तिथे काही अडचण येत नाही, सगळं सुरळीत चालतं. आणि म्हणून हे 40-50 वर्षाचा सगळा सारांश, आयुष्यातलं जे काय तुमच्या, जे तुम्ही जगला आहे, जे तुम्ही समाजाला दिलं आहे, जे तुमच्यातलं आज संवाद, समन्वय, कुटुंब, हे सगळं जे काय सगळा साथ याच्यात आला, तो माझ्यासारख्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या, नाही तर किमान प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी एक चांगला दस्तऐवज की तो त्यांनी वाचावा, तसं आत्मसात करावं, त्यांनी पण वाचावं, त्याच्या बायकोनी पण वाचावं, हे पण मी सांगेन. त्यामुळं पुन्हा एकदा अधिक न बोलता आपल्या या पुस्तकाला, या शब्दरूपी आपण जे त्याच्यामध्ये आपला सगळा जीवनाचा प्रवास दोघांचा मांडला आहे, त्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.